कंडिशन. एखादा माणूस शेवटच्या जरी घटका मोजत असेल तरी सुद्धा ट्रॅफिकचे काय हाल आहेत. त्या माणसाने म्हणजे जगायचं कसं आता. आम्ही तर साईड दिलेली, पण ह्याच्या माग काही लोक असतील ह्याचा फायदा घेऊन जाणारे. म्हणजे काही म्हणतात ना मेलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खाणारे. ही अवस्था कधी पॅक होईल म्हणजे कसं आता तो माणूस हे करतोय कसं करणार आता. आणि पेशंट आहे गाडीमध्ये, असं नाही की ॲम्ब्युलन्स पुढचे कसे करणार. अवघड आहे. ही मोठी हे म्हणजे एखाद्या माणसाचा जीवाशी खेळ नाही ना. काहीतरी म्हणजे वेगळा रूट पाहिजे ॲम्ब्युलन्स साठी. पण किती डिफिकल्ट आहे. ही अवस्था आहे. तो पर्सन हेल्प करतोय. हेल्प पण पुढचा ते ऍटलिस्ट काय की पुढे जे ट्रॅफिक पोलीस आहे ना त्यांच्यापाशी काहीतरी हे पाहिजे, फोन पाहिजे की त्यांनी अलाव करण्यासाठी. ट्रॅफिक पोलीस आला तरी कसा आवाज जाणार तिथं. अवघड आहे. चला सुदैवानं झालं क्लिअर. परंतु हा एक सामाजिक विषय आहे. 1 किलोमीटर लाईन असेल पुढे. हा खरंच सामाजिक फार मोठा विषय आहे. आणि याच्याकडं हे राजकारणी कधी लक्ष देणार आहेत आणि ह्याच्यावर कधी ऍक्शन प्लॅन होणार आहे देव जाणे. आणि ह्याला कारण बी आहे. लोकसंख्या एवढी वाढलेली, वाहनं एवढी वाढलेली, त्या अनुषंगाने हे डेव्हलपमेंट नाहीये. हा अरे गाड्यांची परमिशन देतात कोणत्या बेसिसवर जर इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर. कंट्रीमध्ये ते स्पेस अवेलेबल असं. मी सांगतो ना, फिनलँड मध्ये तू ज्यावेळेस ड्राईव्ह करतो तुला पूर्ण समजतं की तिथं पार्किंग आहे नाहीये, कुठं आहे, किती गाड्या अवेलेबल आहेत, किती जागा अवेलेबल आहे, तुम्ही तिकडे जायचं का नाही. नवीन गाडी घेतल्यानंतर आहे ना, जर त्या गाडीला पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि रस्त्याची परमिशन नाही भेटली डिपार्टमेंटची, ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट, मला तू सांग गाडी रोडवर येऊ शकत नाही. अरे तू सांग, एवढे एक्झाम देऊन हे कलेक्टर लोक काही झोपा काढतात का. कशाला यांना पाहिजे एवढे एक्झाम. यांना काहीच कळणार. आणि हे दोष देतात राजकारणाला. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय मॅनेजमेंट आहे. म्हणजे हे फक्त तिथं जाऊन भूकंपट्टी करून देतात. म्हणजे इम्प्लिमेंटेशन जॉबकडे फक्त एक अर्निंग सोर्स स्वतःच गुजारिश करण्याचं पाहतात. यांचं इम्प्लिमेंटेशन देशासाठी काही गरज म्हणजे समाजासाठी त्यांची एबिलिटी कॅपॅबिलिटीच नसावी. कारण एखादंच असू शकतं, दिसतच नाही. नुसते येतात इंटरव्ह्यू देतात, मी हे केलं ते केलं. आणखी पण ॲम्ब्युलन्स इथंच येतो का ते गाठीचं लाईट तिथंच आहे.